कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सांकेतिक भाषा म्हणजेच काय? अक्षरांसाठी अंक. अक्षरांसाठी अंक म्हणजे हे ABCD दिलेले आहे, तर ह्या ABCDसाठी अंक लिहायचे आणि त्याच्यावर आधारित जे लॉजिक आहेत तर ते सॉल्व करायचे. तर अशा पद्धतीचे ते प्रश्न असतात. आता प्रत्येक वेळेस लॉजिक हेच येईल का 1 2 3 4? नाही, वेगळं लॉजिक असू शकतं. ते लॉजिक आपल्याला शोधावे लागेल आणि त्याचे आन्सर कशा पद्धतीने द्यायचे त्याला आपल्याला पाहावे लागेल. तर पहिला प्रश्न बघूया. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हणलंय की एच साठी आहे 11, पी साठी आहे 19, टी साठी आहे TO साठी काय दिलंय 41. जर मी आता अक्षरे टाकली तर 1 2 3 4 5 6 7, आपण नंबर लिहून घेऊया म्हणजे आपल्याला आयडिया येईल. ठीक आहे. आता एच साठी काय म्हणलंय 11. एच कुठे आहे? येथे. एचचा नंबर आहे 8. एचचा नंबर आहे 8, पण त्याला 11 बनवलंय म्हणजे 8 मध्ये किती मिसळ आहे? 3 मिसळ. त्यावेळेस ते 11 बनलं. मग पी मध्ये बघा, पीचा नंबर किती आहे? पीचा नंबर आहे 16, म्हणजे 16 मध्ये किती मिसळ आहे? 3. त्यावेळेस ते 11 बनले. मग आता टीचा नंबर किती आहे? टीचा नंबर आहे 20 आणि ओचा नंबर किती आहे? ओचा नंबर आहे 15. आता बघा, 20 मध्ये 3 मिसळलं 23 आणि 15 मध्ये 3 मिसळलं 18. किती आलं? 41. म्हणजे काय केलंय की हे जे अंक आहेत हे 4 पासून सुरुवात केली. 4 5 6 7 8 9 10, मग हा आला 11. म्हणजे नंबर सिस्टीम कुठून चालू केली हो त्यांनी? 1 पासून चालू न करता त्यांनी 4 पासून सुरुवात केली. आता एलचा नंबर किती दिसतोय? एलचा नंबर आहे 15. LED. एलचा नंबर किती आहे? 15. ईचा नंबर किती दिसतोय? ईचा नंबर आहे 8 आणि डीचा नंबर आहे 7. यांची बेरीज करा. 15 आणि 8, 8 अधिक 7 15. 15 आणि 15 किती आलं उत्तर? 30. तर ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत जर CAP 20, SIT 48, तर त्या सांकेतिक भाषेत HEN बरोबर किती? आता CAP, सीचा नंबर किती आहे? 3, एचा नंबर 1, पीचा नंबर आहे 5 10 15 अधिक 1 16, म्हणजे 3 1 16. जर मी यांची बेरीज केली तर ती किती येते? 20 येते. तसं बघूया आपण SIT. एसचा नंबर किती आहे? 19, आयचा नंबर आहे 9, टीचा नंबर आहे 20, 19 आणि 9 28 आणि 20 48 आलं. म्हणजेच काय केलंय, जे नंबर आहेत अक्षरांसाठी जो अंक दिला आहे त्यांचीच बेरीज आहे. मग पुढे झाला आपल्याला HEN. एचचा नंबर किती आहे बघा? 8, ईचा नंबर 5 आणि एनचा नंबर किती आहे? 14. 5 अधिक 8 अधिक 14, 8 आणि 5 13, 13 आणि 14 27. 27 म्हणजे ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा, हे प्रश्न एवढ्या इझिली सुटत असतात, फक्त आपल्याला त्यांच्याबद्दलचं लॉजिक माहिती पाहिजे. आता पुढे बघा, सॅटरडे साठी असा आपल्याला लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत स्टडी कसा लिहाल? बघा, हे तर एस आहे, टी आहे, यू आहे, डी आहे, वाय आहे. स्टडी. आता आपण मोजूया अक्षर किती आहेत. SATURDAY. मग बघा, 7 आहे, 3 आहे, 1 5 9 4 6 2. हे तर जर बघितलं तर आपल्याला दिसतंय की जो अंक म्हणजे एक वेळा आला तर 3 म्हणायचं, दुसऱ्यांदा आला तर त्याची दुप्पट केली 6. बाकी सगळ्यांचे जे अक्षर आहेत, एसला 7, टीला 1, यूला 5, आरला 9, डीला 4, वायला 2, म्हणजे अशा पद्धतीने ते दिलेले आहेत. आपल्याला कोणता शोधायचा आहे? स्टडी. STUDY. एसचा नंबर किती आहे? 7, टीचा नंबर 1, यूचा 5, डीचा 4, वायचा 2. 71 542. 71 542 म्हणजे त्यांचं उत्तर काय आलं? ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय आहे बघा, एका सांकेतिक भाषेत बी ची किंमत किती आहे 2, 2च आहे आणि BOLD ची 5 आहे. मग आता आपण BOLD तर काय येईल 2 ही तर आली किंमत. मग ह्या 3 अक्षरांची पुढच्या 3 अक्षरांची 3 अक्षरांसाठी 3 घेतले बघा, त्यावेळेसच 5 येईल. 5 कधी येईल ह्या 3 अक्षरांसाठी 3 घेतल्यानंतर. मग तसंच आपण प्राईड बघू, PRIDE म्हणजे पुढील 4 अक्षर आहेत त्याच्यासाठी 4 घेऊ आणि P चा नंबर आहे 16. तर काय येईल 16 अधिक 4 20 आहे का पर्यायामध्ये? हो आहे. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया, एका सांकेतिक भाषेत SALT 26 आहे, साल्ट 26 आहे, तर त्या सांकेतिक भाषेत COLD हा शब्द कसा लिहाल? बघा SALT, S चा नंबर आहे 19, A चा नंबर आहे 1, L चा नंबर आहे 12, T चा नंबर आहे 20. यांची बेरीज केली 19 आणि 21, 20 आणि 20 40 आणि 12 52. ह्यांच्यासाठी काय दिले आपल्याला 26, म्हणजे हे 52च्या काय आहे निम्म. 52ला 2 ने भागलं त्यावेळेस उत्तर काय येतं 26 येतं. ठीक आहे. तर COLD ला काय येईल? C साठी नंबर किती आहे 3, O साठी नंबर किती आहे 15, L साठी किती नंबर आहे 12 आणि D साठी 4. यांची बेरीज करूया. 15 आणि 3 18, 18 आणि 12 30, 30 आणि 4 34 आणि आपल्याला 34 ची पण काय करावं लागेल निमपट करावं लागेल. बघा 34 ची निमपट नाही केली तर पहिलाच पर्याय 34 आहे, उत्तर आपलं चुकेल. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघू, एका सांकेतिक भाषेत DOOR म्हणजे 13. आता बघूया, D चा नंबर आहे 4, O चा नंबर किती आहे 15 आहे आणि R चा नंबर किती आहे 18 आहे. बघा 15 आणि 15 30, 30 आणि 4 34, 34 आणि 18 52. 52 साठी किती दिलंय 13, 52 साठी 13 म्हणजे 52 ला कितीने भागलंय 4 ने भागलंय. मग ट्रे PRAY, P चा नंबर किती आहे 16, R चा नंबर किती आहे 18, याचा 1 आणि Y चा किती आहे 25. यांची बेरीज करू. 18 अधिक 16 किती झालं 34, 34 अधिक 1 35, 35 आणि 25 किती झालं 60, 60 ला कितीने भागणार आपण 4, 4 ने भागलं उत्तर किती आलं 15. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. 6 पर्यंत आले. आता 7वा प्रश्न बघा, BEL ला 19, टाइमला 47, तर स्माइलला काय? बघा BEL, B चा अनुक्रमांक आहे 2, E चा अनुक्रमांक आहे 5, L चा अनुक्रमांक आहे 12. यांची बेरीज केली तर ती आली 19. आता टाइमला पण चेक करूया. T चा अनुक्रमांक आहे 20, I चा अनुक्रमांक आहे 9, M चा अनुक्रमांक आहे 13 आणि E चा अनुक्रमांक आहे 5. 20 आणि 9 29, 29 आणि 29 आणि 13 42, 42 आणि 5 47. म्हणजे आपण जे विचार करतोय तो कसा योग्य आहे. तर स्माइल SMILE, S चा अनुक्रमांक आहे 19, M चा अनुक्रमांक आहे 13, I चा अनुक्रमांक 9, L चा अनुक्रमांक किती आहे 12 आणि E चा आहे 5. बेरीज करा 19 आणि 13 32 झाली, 12 आणि 5 17, 17 अधिक 9 26, हे किती आलं 58. ऑप्शन 2 प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 बघा की 8 ते 11 सूचना आहे. एका सांकेतिक भाषेत PET ला 419 असं दिलं आहे, NO ला 75, CART ला 8013, DEN ला 956, PAD ला 648 असे लिहितात. तर पुढील प्रश्नात दिलेले शब्द त्या सांकेतिक भाषेत कसे लिहाल? तर बघूया आपण कशासाठी काय येतं. आता PET साठी 419, NO साठी 75, CART साठी किती आहे 8013. त्यानंतर काय DEN साठी किती आहे 956 आणि त्याच्यानंतर PAD
किती आहे 6 4 8. मग आपल्याला कशासाठी काय म्हणलंय ते बघावं लागेल. तर पहिलं तर बघूया की यन इथे आहे आणि यन येथे पण आहे. ठीक आहे, दोन ठिकाणी यन आहे. मग इथं काय 7 5 आहे आणि इथं काय कॉमन आहे 5 आहे. म्हणजे यन साठी किती आलं, यन साठी माझ्यासाठी आले 5, यन बरोबर 5. ठीक आहे, यन बरोबर 5. आता पुढचा शब्द बघूया आपण कोणता दिसतोय बघा. पहिल्यामध्ये पी आहे. पहिल्यामध्ये काय आहे पी. हा, पहिल्यामध्ये पी आहे आणि शेवटच्या अक्षरात पण काय आहे पी. ठीक आहे, पी पी दोन्हीकडे आहे. मग कॉमन काय आहे 4 आहे. कॉमन काय आहे 4. म्हणजे पी साठी काय आलं, पी साठी आलं 4. ओके ओके. पुढे बघा ई. ई आहे इथे आणि ई इथे पण आहे. आता बघा 9 6 आणि 1 9 मध्ये कॉमन काय आहे 9. म्हणजे ई साठी काय आलं 9. जे जे आले उत्तर ते आपण कट करूया. पी ही यन, ई इथं होतं, यन इथं होतं, हे कट करूया म्हणजे उरलेल्याकडे फोकस देता येईल. 9 पण कॅन्सल झाले, 4 कॅन्सल झाले, 5 कॅन्सल झाले, 5 कॅन्सल झाले, 4 कॅन्सल झाले. म्हणजे एवढं आपलं बघा 9 पण कॅन्सल झाले. हां, एवढे अक्षर आणि शब्द कॅन्सल झालेत. पुढे बघा त्याच्यानंतर आपल्याला टी शोधायचे. आता इथं टी आहे, टीला 1 आला, डायरेक्ट कर टी बरोबर 1. परत ओ साठी काय आला 7, ओ साठी काय आला ओ बरोबर 7 लिहूया आपण. ओ पण समजलं. आता CART, ए कुठं दिसतंय इथं ए आणि इथं डी. डी साठी काय आलं 6, डी साठी आलं 6. हां, डी साठी 6 म्हणजे ए साठी किती आलं 8, ए साठी 8. ए समजलं. परत काय टी समजलेलं आहे. सॉरी, ए साठी किती आलं तर आपलं 8, ए साठी 8 आलं. आर साठी काय येणार 0, आर साठी 0 आणि सी साठी 3, सी साठी 3. म्हणजे सगळे अक्षर मिळाले आपल्याला, सगळे मिळाले. मग यन, यन साठी काय आले 5, ई साठी किती आले 9, ए साठी किती आले, ए साठी आले 8 आणि टी साठी किती आले, टी साठी आले 1. 5 9 8 1, 5 9 8 1 म्हणजे ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, आता पुढील प्रश्न बघूया. पुढे जाताना आपल्याला आता बघा ए पर्यंत तर आन्सर आलेत, म्हणजे 9 पर्यंत. आता शेवटचे 3 काढायचे. POND शोधायचं आहे आपल्याला. काय शोधायचं आहे POND. मग POND शोधताना बघा पीचा नंबर आहे 4, ओचा 7. हिथंच लिहूया आपण POND. पीचा नंबर किती आहे 4, ओचा 7, यांचा अनुक्रमांक किती आहे 5 आणि डीचा 6. 47 56. बघा 47 56 कुठं आहे 47 56 ऑप्शन 4. परत काय CREAT, क्रिएट, CREAT. सीचा अनुक्रमांक आहे 3, आरचा अनुक्रमांक आहे 0, ईचा अनुक्रमांक आहे 9, एचा अनुक्रमांक किती आहे 8 आणि टीचा अनुक्रमांक आहे 30 981, 30 981 ऑप्शन 3. आणि शेवटचा आहे TRAP, TRAP. टीचा अनुक्रमांक आहे 1, आरचा अनुक्रमांक आहे 0, एचा अनुक्रमांक आहे 8 आणि पी साठी काय आले 4. 1084. उत्तर काय आले ऑप्शन 1. तर अशा पद्धतीने आपण ते प्रश्न सहज सोडवू शकतो. आता पुढे बघा सेम त्याच टाईपचं लॉजिक आहे प्रश्न क्रमांक 12 ते 15 मध्ये. कशी सोडवायची चला बघा. बघा BIRD साठी किती अक्षर दिले ते 1 2 3 4 5 6 7 8 8 दिलेत. म्हणजे एकासाठी बी साठी काय आलं आय साठी, आर साठी आणि डी साठी. बरोबर, मग मी इथं लिहू शकतो BIRD. पुढे 91 78 69 54 31 21 आणि 17.
READING, ठीक आहे. परत इथं GUIDE असं लिहू शकतो बघा, सहज सोपं झालं त्यासाठी. आता डी साठी काय आले, डी साठी आलं 54, आलं 54 सगळीकडे. परत काय ए साठी काय आले, इथं ए आहे 3 नंबरला 69 कुठे आहे बघा, येथे आणि येथे म्हणजे पहिला उत्तर येऊ शकत नाही. एन साठी काय आले, येथे एन 21 आहे, एन साठी 21 आहे म्हणजे 3 नंबर 21 इथं नाही 21 म्हणजे उत्तर ते येणार नाही. जी साठी काय आहे 17, येथे 17 आहे, येथे किती आहे 91 म्हणजे हे येणार नाही. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा एवढे सोपे असतात, फक्त आपल्याला त्यांचं पहिलं लॉजिक समजलं की पुढचं लॉजिक सोपे असतात. आता पुढे बघा, ब्रिंग बी साठी किती आहे 63, आर साठी किती आहे, आर साठी आहे 91, 63 91 63 91 63 21 हे चुकलं, 63 91. पुढे आय साठी, आय किती आहे 23 आहे, आय साठी 23 कुठे आहे, येथे आहे, येथे आहे, ठीक आहे. एन साठी काय घ्यायचं आहे, शेवटून दुसरा 21 कुठे आला 21 म्हणजे प्रश्न क्रमांक 13चं उत्तर काय आलं, ऑप्शन 4. बघा आता काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येत असतील की सर इथं पण आय आहे, इथं पण आय आहे. आता आपण फक्त आईकडे लक्ष देऊ, आईकडे लक्ष द्या. बघा येथे आय आहे, ह्या आयसाठी किती घेतले 31, येथे आय आहे, ह्या आयसाठी किती घेतले 31 आणि येथे आय आहे किती घेतलं 23. म्हणजे आय एक वेळा आला 23 घ्या, दुसऱ्यांदा आला म्हणजे शब्द असेल 2 आयचा तर 2 वेळा आला तर 31 घ्या, फर्स्ट टाइम आला 23 घ्या, सेकंड टाइम 31 घ्या. आपल्या ह्या प्रश्नामध्ये आय फर्स्ट टाइमच आलाय मग 23च घ्यायचा, 31 नाही घ्यायचा. पुढे बघा हा 63, आता 63 कोणासाठी, बी साठी, बी 95 कुठे बघा 95 इथं आहे, यू कोणत्या पर्याय येते, ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 15. आता 17 कुठे दिसतंय, इथं जी साठी दिसतंय. परत 91 कुठे आहे, आर साठी GR म्हणजे ऑप्शन 3 येऊ शकत नाही. त्याच्यानंतर 69 कुठे बघा, येथे आहे 3 नंबर ए साठी येईल म्हणजे ऑप्शन 4 येऊ शकत नाही. 54 कुठे आहे, डी साठी आहे, 54 आहे डी साठी, मग डी साठी 54 म्हणजे पहिला तर येणार नाही, ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि आपल्या आजच्या लेक्चरमधील हा शेवटचा प्रश्न आहे. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि हे व्हिडिओ आपण आपला जो युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट नावाचं जे ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरला तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळेल, त्या ॲप्लिकेशनवर असले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. 8वी NMMSचे संपूर्ण कोर्स हा आपल्याला तिथे आपण अपलोड करत आहोत, ठीक आहे. तर बघा शेवटचा प्रश्न काय आहे, RE आणि डी काय दिले 6 7 20 6 7 20. पण इथे काय लॉजिक लागतंय का आपल्याला, 6 7 20 लॉजिकच लागत नाही. आपण नंबर लिहून घेऊया, 1 2 3 4 5 6 7 8 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. मग सांगा आर साठी 6 जर येत नसेल तर आर साठी आपण 20 बघूया. समजा आर साठी 20 आहे, आर साठी 20 आहे म्हणजे 18 मध्ये किती मिसळले 2, 18 मध्ये किती मिसळलं 2 म्हणजे आर साठी मी लिहितो 18 आणि त्यामध्ये 18 मध्ये 2 मिसळून किती आलं 20. मग ईचा नंबर किती आहे 5 मध्ये 2 मिसळले आलं 7. आणि मग डीचा नंबर किती आहे 4 मध्ये 2 मिसळलं किती आलं 6.
म्हणजे ह्यांनी काय केलं की पहिल्या आणि शेवटच्या अंकांच्या आदला बदल केले, मध्ये जर 2 अक्षर असते तर त्यांची पण आदला बदल झाली असते. म्हणजेच काय केलंय की आर साठी काय लिहिलं 6, डी साठी काय लिहिलं 20 आणि ई साठी 7ला 6, 6 7 20 असं लिहिलंय बघा इथे. मग सेम त्या पद्धतीने आपण ब्ल्यू हा शब्द शोधूया. बी साठी किती आहे 2, 2 मध्ये 2 मिसळा 4. एल साठी, एल चा नंबर 12, 12 मध्ये 2 मिसळा 14. यू चा नंबर किती आहे 21, 21 मध्ये 2 मिसळा 23 आणि ई चा नंबर 5 मध्ये 2 मिसळा 7. बघा असा पण एक पर्याय दिलाय बघा आपल्याला, पण तो चुकीचा आहे कारण की आपल्याला आदला बदल करावा लागेल. आता ई काय येईल पहिल्यांदा येईल, बी काय येईल शेवटी जाईल आणि मग ह्या दोघांच्या आदला बदल होईल. इथं येईल 23, इथं येईल 14. 7 23 14 4, 7 23 14 4. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण पहिले 16 प्रश्न घेतलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये राहिलेले 16 क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तर ही सिरीज कशी वाटते ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ पाहताय हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.